नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र रविराज या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जाणार आहे. त्यामुळे सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य हळूहळू उजागर होणार आहे. आपण बघतोय की रविराज इमोशनल झालेले असतात. अर्जुनला म्हणत असतात, का केलं असेल रे नागराजाने? अर्जुन म्हणतो, सिनियर, त्याला तुझ्या प्रॉपर्टीची हाव होती ना रे, म्हणूनच असं त्याने केलं असावं. रविराज खूप दुःखी झालेले असतात. रविराज म्हणतात, अर्जुन, शेवटी नात्यापेक्षा पैसाच महत्त्वाचा ठरला रे. काय पाप केलं होतं मी, काय गेल्या जन्मी पाप केलं होतं रे मी, म्हणून मला नागराजसारखा भाऊ मिळाला. सायली, अर्जुन, अरे तुम्ही दोघे त्याच्या विरोधात पुरावे गोळा करत होतात ना, मग तुम्ही मला का नाही सांगितलं रे पोरांनो? एकदा तरी तुम्हाला वाटलं नाही का रे मला सांगावं? अर्जुन म्हणतो, सिनियर, तुला सांगितलं असतं आम्ही तर तुला तुझा राग कंट्रोल करता आला असता का? रविराज म्हणतात, हो अर्जुन, बरोबर आहे रे तुझं, मी लगेच पोलिसांना फोन केला असता. अर्जुन म्हणतो, त्याचा उपयोग झाला नसता मग सिनियर, त्यावेळेला आपल्या हातात आजच्यासारखे पुरावे नव्हते सिनियर. आता अर्जुनला मध्येच प्रतापरावांचा फोन आलाय. तो रिसीव्ह करतो अर्जुन फोन. प्रतापराव म्हणत असतात, अर्जुन, सायली, अरे केव्हा येताय तुम्ही? कल्पना म्हणत होती की तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलायत. अर्जुन म्हणतो, हो डॅड, आम्ही सिनियरच्या घरी आलोय. प्रतापराव म्हणतात, अच्छा, रविराजकडेस का? हरकत नाहीये. पण काय रे अर्जुन, सुमन बरी आहे ना? अर्जुन म्हणतो, हो डॅड, सुमन काकू बरी आहे. डॅड, मी घरी येऊन बोलू तुमच्याशी? प्रतापराव म्हणतात, हो बेटा, ये लवकर घरी. आता अर्जुन फोन ठेवून देतो. मग सायली येते अर्जुनच्या जवळ. अर्जुन जरा बाजूला येऊन बोलतोय बरं का फोनवर. आता प्रतापरावांनी सांगितलंय, कल्पनाताईंना काळजी नको करू, पोरं व्यवस्थित आहेत. सायली आता हळूच सांगते अर्जुनला, अहो, इथे जे काही घडलंय ते तुम्ही सांगितलं नाही ना घरी? अर्जुन म्हणतो, काय सांगायचंय सायली? अगं, त्यांना सिनियरसारखं टेन्शन नसता आलं का? आपण घरी जाऊन बोलू घरच्यांशी. सायली म्हणते, अहो मी काय म्हणतेय, आपण तिघांना घरी नेऊयात का आपल्या? सगळे सोबत असले तर थोडं दुःख हलकं होईल ना? अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं सायली, इथे एकटे राहिले तर तोच विचार करून त्रास करून घेतील, त्यापेक्षा आपल्यासोबत राहिलेले बरे. सिनियर कदाचित मला नाही म्हणेल ग, पण तो तुला नाही म्हणणार नाही, तूच म्हण सिनियरला, जा सायली म्हणते. हां. आता सायली रविराजांना म्हणते की काका, आज रात्री तुम्ही सगळे आमच्या घरी चला ना राहायला. मला माहिती आहे आज जे काही घडलंय त्या धक्क्यातून सावरणं तुम्हाला खूप कठीण आहे काका, पण आमच्याही घरी कळलं तर सगळ्यांना धक्का बसेल. निदान आपण एकत्र असलो तर एकमेकांचा आधार वाटेल ना आपल्याला. प्रतिमा आत्या म्हणतात, अहो सायली बरोबर बोलतीये, जाऊयात का आपण तिकडे? पूर्णा इकडे, सुमन, काय ग बाई, जाऊयात का? सुमन काकू म्हणतात, हो चालेल वहिनी, जाऊयात आपण. नाहीतर आज रात्री आमची खोली मला खायला उठेल, मला सारखा यांचा चेहरा दिसेल. सुमन, प्रतिमा आत्या आणि रविराज या सगळ्यांना प्रचंड धक्का बसलाय प्रेक्षकांनो. कोण असं इमॅजिन करतं की आपला सख्खा भाऊ आपल्या बाबतीत असं करू शकेल? सायली मग खूप आग्रह करते त्यांना, चला बरं काका, सुमन काकू, चला. आता सायली सगळ्यांचा हात धरते, त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी थोडा फोर्स करते इमोशनली. चला रविराज काका, चला बरं, मी तुम्हाला नाही थांबू देणार एकट्याला, चला चला चला. शेवटी सायली त्यांची खरी मुलगी आहे. प्रेक्षकांनो, किती नाही म्हटलं तरी एकमेकांकडे हे बरोबर ओढ घेतायत. सायली त्यांचा हात धरून त्यांना आता सगळेजण गाडीत बसवून घरी आणतायत. आता डायरेक्ट त्यांनी सुभेदारांचा सीन घेतलाय. आता इकडे प्रिया वाट बघत असते अर्जुन सायलीची बरं का. सायली अर्जुन अजून का आले नसतील की ते? टेबलावर बसून विचार करते ती आणि मनात म्हणते, एकदाच ते दोघं आले ना अर्जुन आणि सायली, आणि एकदाचं मला कळलं की सगळं नीट आहे, मी झोपायला मोकळी. अरे पण किती उशीर लावता, हे गेले कुठे असतील? तेवढ्यात रविराज, सुमन आणि अर्जुन सायली ते सगळे आलेत. प्रतिमात्या पण आहेत. कल्पनाताई म्हणतात, अरे वा रविराज भाऊजी, प्रतिमा, या ना या. आता ते सगळे आलेत, पण त्यांचे चेहरे भांबावलेले दिसतायत. हे लगेच नोटीस करतात सुभेदार. पूर्णाजी म्हणतात, रविराज, काय झालं तुम्हाला? असा का दिसतोय तुमचा चेहरा? रविराज अगदी सुन्न झालेलेत बिचारे. पूर्णाजी म्हणतात, काय रे अर्जुन, अरे काय झालंय? मग अर्जुन सगळ्यांना सांगतो बरं का प्रेक्षकांनो. खरं तर हे सांगायला खूप त्रास होतोय प्रत्येकालाच. अर्जुन सांगतोय. अर्जुन म्हणतो, तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची राहिली आहे. आज खूप शॉकिंग गोष्ट घडली आहे. तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट सांगावीच लागेल. तुम्हाला हे सगळं कळायलाच हवं. सगळेजण आता आश्चर्याने बघतायत. प्रतापराव म्हणतात, काय रे बाबा अर्जुन, अरे नेमकं झालं काय? प्रिया बघा कशी ऐकतीये कान उकारून. आता हळूच सांगतो अर्जुन, आपण 22 वर्षापूर्वी घडलेल्या अपघाताचा मास्टरमाइंड शोधत होतो ना, तो सापडलाय. मग प्रतापराव विचारतात, कोण आहे तो मास्टरमाइंड? कल्पनाताई पण विचारतात. प्रतापराव आश्चर्याने विचारतात, काय सापडला? आणि कोण तो? त्यावर आता रविराज उत्तर देतात, नागराज किल्लेदार. हे उत्तर ऐकल्यावर आता सगळे उठून उभे राहिलेत. प्रिया सकट. प्रिया आश्चर्याने पाहतीये, बापरे,
प्रतापराव म्हणतात, काय रविराज, अरे काय बोलतोयस? रविराज म्हणतात, हो हो पूर्णे, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे. जे सत्य मी इतके दिवस शोधत होतो ते सत्य माझ्या समोर आलं. माझा सख्खा भाऊ माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठला होता. अर्जुन पुढे बोलतो, आत्ताच इन्स्पेक्टर सावंतांनी अटक केली आहे नागराज काकांना झालेला प्रकार पुन्हा अर्जुन सांगताना दाखवलाय. पण आता ते सगळं म्यूट दाखवलंय नेहमीप्रमाणे. कसं नागराज काकांना अटक झाली हे सगळं अर्जुनने सांगितलं आता सुभेदारांना. ऑब्व्हियसली प्रिया तिथेच उभी आहे. प्रियाने पण हे सगळं ऐकलंय बरं का. आता मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलीय. तिला आत्ताच रिअलाईज झालंय बरं का प्रेक्षकांनो. आता हे महिपतपर्यंत पोचलंय, नागराजपर्यंत पोचलंय, मग आता माझं सत्य उघडवायला कितीसा वेळ लागणार आहे? आता प्रतापराव म्हणतात, बापरे, हे सगळं आपल्या नागराजने केलं. प्रतिमा म्हणतात, आपण समजत होतो त्यांना आपलं, पण ते नव्हते समजत आपल्याला आपलं. कल्पनाताई म्हणतात, बापरे, माझा तर विश्वासच बसत नाहीये, हे काय ऐकतोय आम्ही. पूर्णाजी म्हणतात, अर्जुनचा तो वाढदिवस माझ्या डोळ्यासमोरून अजून जात नाहीये. त्यावेळेला मी रविराज आणि प्रतिमाला सांगत होते की रात्रीच्या वेळेला घरी जाऊ नका, थांबा इथेच. मनापासून वाटत होतं त्या दिवशी की तुम्ही इथे थांबावं. आणि त्यावेळेला नागराज अशी कटकारस्थानं करत होता. एवढ्या वर्षापासून आपल्या डोळ्यात धूळ फेकत होता नागराज. प्रतिमात्या म्हणतात, पूर्णाई, मी जेव्हा लग्न करून यांच्या घरी गेले ना, तेव्हापासून मी त्यांच्यावर अगदी लहान भावाप्रमाणे माया केली होती हो, पण त्यांनीच माझ्या कुटुंबाचा घात केला. प्रिया त्या क्षणी विचार करायला लागते की बापरे, नागोबाचा ओव्हर कॉन्फिडन्स शेवटी त्यालाच चांगलाच नडला. पण आता तो पोलिसांजवळ काही भरळला तर मी तन्वीने हे सत्य सगळ्यांसमोर येईल. कुठल्याही क्षणी हे सुभेदार मला घराबाहेर काढतील. नाही, त्यातल्या त्यात एक बरं झालंय, मला त्रास देणारे महिपत नागोबा आता जेलमध्येत. मग सायली अस्मिताबद्दल विचारपूस करते. आई, अहो अस्मिताताई जेवल्या का? कल्पनाताई म्हणतात, हो ग, जेवलीये ती. अश्विनी गोळ्या दिल्यात, झोपलीये शांतपणे. सायली म्हणते, आई, मी सगळ्यांच्या जेवणाचं बघते. सगळ्यांची इच्छा नाहीये कळतंय मला, पण थोडं थोडं खायला हवं. रविराज म्हणतात, मला जेवायचं नाहीये. सुमन म्हणते, हो, मला पण नकोय काही. मग कल्पनाताई म्हणतात, असं नका करू. सायली म्हणते, हे बघा, जे घडायचं ना ते घडून गेलंय. तुमची तब्येत नका ना बिघडवू. रविराज आता नाहीच म्हणत असतात, पण अर्जुन म्हणतो, सिनियर, आता अजिबात उपाशी राहायचं नाही. आणि त्या माणसासाठी कशाला उपाशी राहायचंय? नाही, आपल्याला सगळ्यांना थोडं थोडं खावंच लागेल. सिनियर, प्लीज. बरोबर आहे प्रेक्षकांनो, प्रत्येकाच्या गोळ्या असतात, औषधं असतात. तुम्हाला म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की सायली प्रत्येक वेळेला काय जेवणाचा आग्रह करते, पण ते रिअलिस्टिक दाखवतायत ना म्हणून. आता काही गोष्टी आहेत अनरिअल, ते ठीक आहे, पण ओके. कल्पनाताई म्हणतात, चल सायली, मी मदत करते तुला. सायली म्हणते, नको आई, तुम्ही बसा सगळ्यांसोबत, मी लगेच करते. आता यानंतरचा सीन घेतलाय तो साक्षी आणि सचिनचा. साक्षी म्हणते, सचिन, आज खूप दिवसांनी बाहेर पडलीये, मस्त फ्रेश वाटते बघ मला. सचिन म्हणतो, म्हणूनच तुला म्हणत होतो की चल कुठेतरी बाहेर जाऊ, डिनरला जाऊ, लंचला जाऊ, नाहीच तर बाहेर ड्राईव्हला जाऊ, तू ऐकत नव्हतीस. साक्षी म्हणते, थँक्यू यार सचिन. सचिन म्हणतो, गुड गर्ल, बरं चल, मी फ्रेश होऊन येतो, आलोच. असं म्हणून सचिन आता फ्रेश व्हायला आत गेलाय. सचिन आत गेल्या गेल्या साक्षीने तिचा मोबाईल काढलाय आणि मोबाईलवर सहज ती बघायला लागते तर तिला न्यूज दिसतीये मोबाईलवर की नागराज किल्लेदार यांना अटक झालीये. प्रख्यात वकील रविराज किल्लेदार यांचा सख्खा भाऊ नागराज किल्लेदारवर आरोप आहे की त्यांनी स्वतःच्याच भावाच्या कुटुंबावरती 22 वर्षापूर्वी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या बातमीने एकच खळबळ माजलीये. अशी बातमी साक्षी मोबाईलमध्ये बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आता तिला भीती वाटायला लागते की नागराजला अटक झाली म्हटल्यावरती हे सगळं महिपतनी केलं हे सिद्ध व्हायला किती वेळ लागणार आहे. साक्षी आता सॉलिड टेन्शनमध्ये दिसतेय बरं का प्रेक्षकांनो. हळूहळू साक्षीचं सत्य सचिन समोर येणारच आहे. ॲक्च्युली सचिनला ते ऑलरेडी कळलंय, पण फक्त ते उजागर व्हायचं बाकी आहे. तर असो, साक्षी आता खूप घाबरतेय त्या सगळ्या बातम्या बघून आणि तिला सुचत नाहीये आता करावं तर काय करावं. महिपतची पण कॉन्टॅक्ट होत नाहीये. पण आता पुढच्या भागातनं त्यांनी काय दाखवलंय, महिपत नागराजला जिरवत असतो बरं का जेलमध्ये. आता इथून पुढचे एपिसोडनं खूप सॉलिड असणार आहेत प्रेक्षकांनो. काय उत्सुकता वाटतेय बघा ना. म्हणजे बघा, ॲक्च्युली त्यांनी ताणलं ना थोडं तर जरासं असं काय म्हणता येईल, एक्साइटमेंट थोडीशी कमी झाली आपली. नागराज किल्लेदार फायनली पकडला गेलाय, म्हणजे त्या अपघाताचा मास्टर माइंड. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ना ते फायनली झालंय. पण आता पुढे काय, हा मोठा प्रश्न आहे. अप्रतिम दाखवणारे ते येणारे एपिसोड प्रेक्षकांनो. सुमन आता सायलीला लक्षात येतं सुमन दुःखी आहे, म्हणून ती जाते सुमनजवळ आणि सुमन लगेच रडते आणि म्हणते, सायली, सगळा माझाच दोष आहे ग. मी माझ्या नवऱ्याकडे आधी लक्ष दिलं असतं तर असं झालं नसतं. बाळकोमुळेच नवरा वाईट निघतो ना ग सायली. सायली म्हणते, नाही सुमन काकू, कोण म्हटलं असं? अहो, तुमचा दोष नाहीये ह्या सगळ्यामध्ये.
सुमन बिचारी म्हणत असते, माझा नवरा चुकीचा निघाला, त्यामुळे सगळ्यांना त्रास झाला, मीच कमी पडले ग सायली. सायली म्हणते, नाही सुमन काकू, अजिबात असा विचार नाही करायचा. अहो, नवरा वाईट निघाला म्हणून बायको कशी काय दोषी ठरेल? त्याचे अपराध, त्याची वृत्ती, त्याचे निर्णय, अहो हे सगळं त्याचं असतं, नवऱ्याचं. सुमन म्हणते, हे ना सायली, अगं खूप मोठ्या मोठ्या वल्गना करायचे ग. असा पैसा कमवीन, तसा पैसा कमवीन, हा बिझनेस करीन, तो बिझनेस करीन. मला असं वाटायचं की हे खूप मेहनत घेत आहेत, पण त्यांचं नशीब जरा वाईट आहे. पण नाही ग सायली, आता मला कळतंय, यांना ना कधीच मेहनत करायची नव्हती. यांना फक्त फुकटचा पैसा हवा होता आयुष्यात, आणि तोही पापाचा. असं बोलून बिचारी खूप रडते. सुमन बिचारी खूप रडते आणि सायलीला म्हणते, सायली, ही गोष्ट जर मला पूर्वी लक्षात आली असती तर मी त्यांना थांबवू शकले असते का ग सायली? सायली म्हणते, नाही काकू, गुन्हेगार गुन्हा करायची प्रवृत्ती सोडत नसतात आणि गुन्हेगार गुन्हा करायचे मार्ग कुठूनही शोधतात. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका काकू. तुम्ही कुठेही कमकुवत नाही आहात. तुम्ही हे सगळं सहन वारतायत सुमन काकू. तुम्हाला आता ठामपणे उभं राहायचे आणि स्वतःसाठी जगायचे सुमन काकू. सायली छान समजावून सांगते ना प्रेक्षकांनो. खरं आहे सायलीचं. आता त्या सुमन का बिचारीचा काय दोष? ती तर चांगलीच होती ना प्रेक्षकांनो. ती बिचारी नेहमीच त्या नागराजला चांगल्या मार्गावर आणायचा प्रयत्न करायची. पण मुळातच नागराज हा वाईट प्रवृत्तीचा माणूस होता प्रेक्षकांनो. त्यामुळे काही उपयोग होणार नव्हता या सगळ्या गोष्टींचा. तर असो, या गोष्टीला चर्चा करायला बसलो तर एपिसोड पण कमी होईल आपला. सायली आता या सगळ्यांकडे येते. खूप धक्का बसलेला आहे या सगळ्यांना. हा पुढचा सीन खूप इमोशनल आहे प्रेक्षकांनो. आजचा अख्खा रिव्ह्यू थोडासाही स्किप करू नका. खूप छान दाखवलाय त्यांनी. सायली सगळ्यांना म्हणते, चला ना सगळेजण, थोडं थोडं खाऊन घ्या. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.